नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं चिनूस किचन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण वडापाव कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तर आज मी आलेली आहे मामाच्या गावाला. तर इकडे आल्यानंतर मला वडापाव खावासा वाटत होता, म्हणून मामीला बोलली वडापाव बनवा. तर मामी बनवती आज वडापाव. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी इथे हिरवी मिरची, आलं, लसूण आणि जिरं हे सगळं घेतलं आहे. आता आम्ही आलो इथे कढीपत्ता तोडायला शेतामध्ये. आजी आणि मी आलो होतो. इथे फ्रेश कढीपत्ता आहे, तुम्ही बघू शकता. तर हे बघा आमच्या मामाच्या गावाचं दृश्य बघा. हे मामाचं गाव आहे, इथे मामाचं घर आहे. तर कढीपत्ता टाकून हे सगळं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. आता इथे आपण फ्रेश बेसन पीठ करणार आहे. तर इथे चण्याची डाळ घेतली. आता हे मी गिरणीमध्ये टाकणार आहे. सगळं गिरणीमध्ये टाकली आहे ही डाळ. आता याचं झाकण लावते मी आणि बटन चालू करते. तर इथे बेसन पीठ पण तयार आहे. तर ह्या बेसन पीठ एका टोपामध्ये हे बेसन पीठ घेतलं आहे आणि त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून याच्यात थोडं थोडं पाणी ॲड करून याचा आपल्याला छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे. जास्त पातळ करायचं नाही आहे, थोडं दाटच ठेवायचं आहे. सगळं मामी असे हाताने मिक्स करते. याच्या गुठळा नाही राहिला पाहिजे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी ॲड करून. तर तुम्ही अजूनही चिनूस किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर तुम्ही बघू शकता इथे बॅटर छान रेडी होतं. इथं गुठळं झालेलं मामी हाताने फोडते सगळ्या. ते आणखीन थोडं पाणी टाकून हे छान मिक्स करून घेते. तर इथे आपलं बॅटर तयार आहे. तर इथे बटाटे घेतलेत उकडून मी. 1 ते 1.5 ते 2 किलो बटाटे आहेत हे. तर स्मॅशर भेटत नव्हतं म्हणून मामीने हातानेच हे स्मॅश केलं. तर इथे मामी स्मॅश करते. सगळे बटाटे अशा पद्धतीने आपल्याला स्मॅश करून घ्यायचेत. आता एका कढईमध्ये आपल्याला तेल गरम करायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये जिरी मोहरी आपल्याला छान फ्राय करून परतून घ्यायचे. तर मोहरी छान तडतडते. त्यानंतर यामध्ये जिरी टाकायचे. इथे जिरी छान फुलली की त्यानंतर यामध्ये खूप सारा कढीपत्ता टाकायचा आहे. आणि त्यानंतर मग आपण जे बारीक वाटलेलं हिरवी मिरची, आलं, लसूण, जिरे हे आपल्याला सगळं भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. याच्याने वडापावला टेस्ट खूप छान येते. आता त्यानंतर आपल्याला 1 चमचा इथे हळद ॲड करायची आणि त्यानंतर हे सगळं परतून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे स्मॅश केलेल्या बटाट्यामध्ये हे सगळं भाजलेलं आपल्याला टाकायचं आहे आणि हे सगळं आपल्याला हाताने मिक्स करायचं आहे. हे सगळं आपल्याला हाताने मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हा मसाला सगळ्या बटाट्याला लागला पाहिजे. तुम्ही बघू शकता इथे मामी सगळं मिक्स करते हाताने. तुम्ही हातामध्ये ग्लोव्ज घालून सुद्धा हे सगळं मिक्स करू शकता, कारण हिरव्या मिरचीमुळे हाताची आग होऊ शकते. पण सवय आहे मामीला म्हणून तिने हातानेच केलं. आता याच्यामध्ये वरतून कोथिंबीर टाकल्यानंतर परत हे छान सगळं मिक्स करायचं आणि त्यानंतर याचे आपल्याला हाताने छान असे गोळे बनवून घ्यायचे. असा मीडियम साईजमध्ये तुम्ही बनवू शकता, तुम्हाला जसं आवडेल तसं. इथे अशाच पद्धतीने सगळं बनवून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता. तुम्हाला कितपत मोठा वडापाव पाहिजे त्या अंदाजाने. इथे मला एवढा पाहिजे होता म्हणून मी अशा साईजचा बनवला. आता त्यानंतर आपल्याला हे सगळे असेच वडे बनवून घ्यायचे आहेत आणि जे आपण बॅटर तयार केलं होतं बेसन पिठाचं त्यामध्ये आपल्याला ते डीप करून असं गरम तेलामध्ये सगळं सोडून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे जे हे वरती बेसन पिठाचे जे कुरकुरे आलेले आहेत याची चटणीसुद्धा होते. जर तुम्हाला ही चटणीची रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर वडे छान दोन्ही बाजूने भाजले पाहिजे. आता त्यानंतर आपल्याला हे सगळं काढून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने सगळे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता इथे सगळं दोन्ही बाजूनी भाजले.
आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि इथे आपला गरम गरम वडापाव तयार आहे. तुम्ही बघू शकता हे सुंदर झालं आहे. जर तुम्हाला खेकडा भजीची सुद्धा रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत.